प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात तुम्हा सर्वात शांती असो. प्रियानो, 2020 हे वर्ष आपल्याला काहीतरी शिकवत आहे, काहीतरी दाखवत आहे. जेव्हा या वर्षाच्या सुरुवातीला आपल्याला कोरोना व्हायरस किंवा कोविड-19ची बातमी मिळाली, तेव्हा आपण म्हटलं, अरे हे चायनामध्ये झालं, आपण सुरक्षित आहोत, आपण सेफ आहोत, आपण वाचलो. त्यानंतर बंगालच्या किनारपट्टीवर जेव्हा अम्फान वादळाने धडक दिली, पुन्हा एकदा आपण म्हटलं की आपण सेफ आहोत, आपण सुरक्षित आहोत, आपण वाचलो. मग आपण बघतो काही दिवसानंतर राजस्थानमध्ये टोळ यांनी थैमान मांडलं. आणि त्यानंतर थोड्या वेळ आपल्याला वाटलं की अरे हे आपल्याकडे पण येईल की काय. पण मग ते इतर काही राज्यांमध्ये पसरलं. पुन्हा एकदा आपण म्हटलं आपण वाचलो, आपण सुरक्षित आहोत. आणि मग काल निसर्ग चक्रवादळ आपल्या किनारपट्टीला धडक देणार होतं. त्यावेळेला आपण सगळ्यांनी अनेकरित्या तयारी सुरू केली. त्या वादळाचा सामना करण्याकरता, त्या वादळापासून वाचण्याकरता आपण सर्वांनी तयारी सुरू केली. काही लोकांच्या मनात भय, काही लोकांच्या मनात अनेक शंका होते की अरे हे वादळ आपल्या राज्याकरता, आपल्या शहराकरता नाशाडी तर नाही ना घेऊन येणार. पण पुन्हा एकदा ती घटका निघून गेली आणि आपण वाचलो, आपण सुरक्षित आहोत. अशा वेळेला प्रियानो आठवण येते ती म्हणजे पवित्र शास्त्र बायबलमध्ये म्हटलेल्या प्रभूच्या दिवसाविषयी. आणि मग विचार येतो की त्या दिवशी सुद्धा आपलं हेच उत्तर असेल का? आपण वाचलो, आपण सुरक्षित आहोत. तो प्रभूचा दिवस कधी येईल हे आपल्याला ठाऊक नाही प्रियानो. परंतु गेल्या 6 महिन्यात ह्या दिवसात ज्या घडामोडी घडत आहेत, अख्ख्या जगात ज्या घडामोडी घडत आहेत, त्यावरून एवढं दिसून येतं की तो दिवस येणं निकट आहे आणि त्याकरता आपल्याला तयार राहायचं आहे. आपण जुन्या करारात, नव्या करारात अनेक ठिकाणी प्रभूच्या या दिवसाविषयीचा उल्लेख पाहतो. जुन्या करारातले यशाया संदेष्टा, ओबेदिया, योवेल, इर्मया, एझेकियल आणि अशी अनेक ठिकाणी त्या प्रभूच्या दिवसाविषयीचं वर्णन केलेलं आहे. त्याचप्रमाणे नव्या करारात येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना त्या दिवसाविषयी शिकवून तयार राहण्याची, सतर्क राहण्याची अनेक दाखले देऊन त्यांना सांगितलं. पौलाने त्याच्या पत्रात, पेत्राने लिहिलेल्या पेत्राने केलेल्या प्रवचनात, लूकाने लिहिलेल्या गोष्टींमध्ये आपल्याला प्रभूच्या त्या दिवसाविषयीचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. तर प्रियानो, हा प्रभूचा दिवस तो येणारच आणि त्या दिवसासाठी आपल्याला तयार राहायचं आहे. आपल्याला तयार राहायचंच नव्हे तर त्या दिवशी पण आपल्याला असं म्हणता आलं पाहिजे, आम्ही वाचलो, मी सुरक्षित आहे. आणि त्याचं उत्तर आपल्याला आजपासून, त्या गोष्टी करता आपल्याला आजपासून त्याची तयारी करायची आहे. आपल्याला तयारीत राहायचं आहे. मला माहिती आहे आपण तयारी करतच आहोत त्या दिवसासाठी, परंतु ती तयारी आपल्याला कायम ठेवायची आहे. इथे मी काही वचनं वाचते प्रियानो. योवेलचा 1 अध्याय, तिथे 15व्या वचनात बघा म्हटलं काय म्हटलेलं ते आपण पाहूया. त्या दिवसामुळे हाय हाय, कारण यहोवाचा दिवस जवळ आहे आणि सर्व सामर्थ्यापासून जसा नाश तसा तो येईल. त्यानंतर 2ऱ्या अध्यायाच्या 1 आणि 2 वचनात आपण पाहूया. तुम्ही सियोनात कर्णा वाजवा व माझ्या पवित्र पर्वतात भयाची घोषणा करा. देशातले राहणारे सगळे थरथर कापोत, कारण यहोवाचा दिवस येतो, कारण तो जवळच आहे. बघा प्रियानो, यहोवाच, हे तर मी 1-2च वचनं वाचले तुमच्याकरता, ते फक्त योएलमधनं. परंतु यहोवाच्या या दिवसाविषयी अनेक संदेष्टांनी कितीतरी गोष्टी सांगितलेल्या आहेत. आपण एमोसचा 5वा अध्याय 18 आणि 20 वचन पाहतो, तिथे त्याचा उल्लेख आहे. यशायाचा 2रा अध्याय, यशायाचा 10वा अध्याय, 9वा अध्याय, तिथे आपण पाहतो यहोवाच्या दिवसाविषयी वर्णन केलेलं आहे. त्यानंतर जफन्याचा 1 अध्याय 14 ते 18 वचन, तिथे यहोवाच्या दिवसाविषयीचं वर्णन केलेलं आहे. रोमकाराचं पत्र त्याच्या 2ऱ्या अध्यायामध्ये थोडक्यात तिथे म्हटलेलं आहे. प्रेषितांच्या कृत्याच्या 2ऱ्या अध्यायामध्ये तिथे म्हटलेलं आहे. मत्तईचं शुभवर्तमान त्याच्या 24 आणि 25व्या अध्यायामध्ये तिथे म्हटलेलं आहे. तुम्ही नक्कीच तुमच्या अभ्यासामध्ये ती अध्याय वाचा, वचनं वाचा आणि तुमच्या लक्षात येतील काही गोष्टी. परंतु थोडक्यात म्हणायचं तर यहोवाचा दिवस, प्रभूचा दिवस तो निकट आहे आणि त्याच्याविषयीच्या ह्या सगळ्या गोष्टी, घडामोडी ज्या घडत आहेत
ते तेच दर्शवतं की तो निकट आहे आणि आपल्याला त्याची तयारी करायची आहे. कारण त्या दिवशी सुद्धा आपलं उत्तर हेच असायला हवं की आम्ही वाचलो, आम्ही सुरक्षित आहोत. आणि हीच देवाची इच्छा आहे प्रियानो, की आपण वाचले जावोत, आपण बचावले जावोत. तर मग आपण कसे बचावले जाणार? त्या यहोवाच्या दिवसापासून, त्या प्रभूच्या दिवसापासून बचावले कसे जाऊ? प्रियानो, पेत्राने जेव्हा त्याचं पहिलं, पवित्र आत्म्याने भरून जेव्हा त्याने त्याचं पहिलं प्रवचन दिलं, त्या प्रवचनात 2 अध्यायाच्या 20व्या आणि 21व्या वचनात त्याने तिथे म्हटलेलं आहे. मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा ते वचन वाचते. प्रेषितांचं कृत्य त्याचा 2 अध्याय आणि 20 आणि 21 वचन. बघा तिथे काय म्हटलं. प्रभूचा तो मोठा व प्रसिद्ध दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र लोळ अशी दाखवीन. प्रभूचा तो मोठा दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र रक्तमय होईल. तेव्हा असे होईल की जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याला हाक मारील तो तारला जाईल. तर आपण कशा प्रकारे तयार राहणार आहोत? पहिली गोष्ट, जो कोणी प्रभूला हाक मारील तो तारला जाईल. आपल्याला त्या प्रभूला, त्या प्रभू येशू ख्रिस्ताला हाक मारायची आहे, म्हणजेच त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे. आपण आपलं जीवन त्या प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पित करायचं आहे. एवढंच नव्हे तर इतर ठिकाणी जी मी वचनं तुम्हाला अगोदर सांगितली तिथे म्हटल्याप्रमाणे प्रभूचा दिवस तो दुःखाचा असेल, प्रभूचा दिवस तो संकटांचा दिवस असेल. त्या दिवशी प्रभू परमेश्वर जो आहे देव, तो ह्या जगाचा न्याय करण्याकरता उतरून येणार आहे. दुष्टांच्या दुष्टाईचा न्याय त्या दिवशी होईल आणि तेव्हा कोणाची कदर केली जाणार नाही, तेव्हा कोणावर दया केली जाणार नाही प्रियानो. तेव्हा आपण सगळेजण त्याच्या न्यायासनासमोर उभे असू. आणि मग तिथे म्हटलेलं आहे काही वचनांमध्ये की त्यावेळेला आपलं सोनं, आपली चांदी, आपला पैसा, आपलं ऐश्वर्य, आपलं नाव, कुठलीच गोष्ट आपल्याला वाचवू शकणार नाही. त्या दिवशी सर्व गर्विष्ठांना, सगळे जे गर्वाने फुगलेले आहेत, त्यांच्या ज्ञानाने माजलेले आहेत, त्यांना खालावले जाईल. फक्त परमेश्वराचं नाव उंचावलं जाईल. त्या दिवशी आपल्याला दुसरी कुठलीच गोष्ट वाचवू शकणार नाही, पण फक्त एकच गोष्ट, जो प्रभूला हाक मारेल, त्याच्या नावावर विश्वास ठेवेल, तो तारला जाईल, असं तिथे वचन म्हटलं, पेत्राने म्हटलेलं आहे. तर माझ्या प्रियानं, आपल्याला प्रभूला हाक मारायची आहे, त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे. परंतु तेवढं पुरेसं आहे का? आपण येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना दाखल्यांद्वारे खूप काही गोष्टी शिकवल्या आणि त्याच विशेष गोष्टींवर आपण लक्ष देणार आहोत. यहोवाचा तो दिवस तिथे म्हटलेला एका ठिकाणी की असं होईल की तरुणी सुद्धा आपल्या ताकदीने डळमळताना आपल्याला दिसतील. ते तहानून बेशुद्ध होऊन पडलेले आपल्याला दिसतील. त्या दिवशी कोणाचा निभाव लागणार नाही प्रियांनो. तर अशा अनेक गोष्टी यहोवाच्या दिवसाविषयी म्हटलेल्या आहेत आणि त्याच्या तयारीत राहण्याविषयी प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या गोष्टी आपल्याला सांगितल्या त्याच्यातनं आपण काय आज शिकणार आहोत. मत्तईच्या शुभवर्तमानात 25व्या अध्यायामध्ये येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांशी दाखल्यांद्वारे काहीतरी गोष्टी बोलला. त्याने तो पहिला दाखला दिला व तो म्हणजे कुमारिकांचा दाखला, 10 कुमारिकांचा दाखला. त्या दाखल्यामध्ये तो देवाचे राज्य येण्याविषयी सांगत आहे. त्या राज्यात कोण जाईल त्याच्याविषयी तिथे म्हटलेलं आहे. त्या 10 कुमारींपैकी 5 शाण्या आणि 5 मूर्ख असं तिथे गणलेलं आहे. बघा, ह्या कुमारीचं विशेष गोष्ट म्हणजे काय, या 10च्या 10 कुमारी आहेत. ह्या कोणाचं प्रतीक आहे? हे मंडळीचं प्रतीक आहे. या सगळ्या या ख्रिस्ती लोकांचं हे प्रतीक आहे की या सगळ्यांनी स्वतःला येशू ख्रिस्तासाठी वेगळं केलेलं आहे. कुमारी म्हणून त्या थांबलेल्या आहेत. त्या जगातल्या कुठल्या गोष्टीशी एकरूप झाले नाहीत. त्या 10च्या 10 जणांकडे दिवे आहेत, परंतु 5 जणांकडे तेल आहे, पुरेसं तेल आहे, एक्स्ट्रा आहे, आणि 5 जणांकडे ते कमी आहे, ते थोडक्यात विजेल असं आहे. तर प्रियानो, तुमची आणि माझी गणना यांच्यात कुठे बसते? शाण्यांमध्ये बसते की मूर्खांमध्ये बसते? आज आपल्याकडे ते पुरेसं तेल आहे का? आज आपल्यामध्ये तो पवित्र आत्मा तेवढाच आपल्याला चालवत आहे का की थेट तो आपल्याला देवाच्या राज्यात पोचवेल? आपल्याला तयारीत राहायचं आहे प्रियानो, त्याची वाट पाहत राहायचं आहे, बुद्धिमान राहायचं आहे. त्या बुद्धिमान होत्या. तिथे म्हटलंय की त्या ज्यांच्याकडे तेल नव्हतं त्यांना जाऊन ते विकत घ्यायला सांगितलं. याचा अर्थ काय की ते फुकटवारी येत नाही, त्याला आपल्याला किंमत मोजायची आहे.
प्रियानो, येशू ख्रिस्ताचं नाव घेऊन, फक्त नाव घेऊन काही होत नाही, तर त्याच्या वाटेने चालण्याकरता तुम्हाला आणि मला किंमत मोजावी लागते प्रियानो. त्याला किंमत मोजायची आहे. लोकांची लाज, लोकांची निंदा आपल्याला सहन करावी लागेल. कठीण कष्टातना प्रसंगातना आपल्याला जावं लागेल, परंतु घाबरायचं कारण नाही, कारण त्याचा पवित्र आत्मा सतत पावलोपावली तो आपलं सहाय्य करणार. तो आपल्याला पावलोपावली विजयाच्या जयोत्सवात घेऊन जाणार, हे त्याचं वचन आहे. तर आपल्याला त्या बुद्धिमान, त्या शहाण्या कुमारींसारखं राहायचं आहे. तर खचितच आपण त्या दिवशी बचावले, जेव्हा आपण सुरक्षित राहू. त्यानंतर त्यांनी दुसरा एक दाखला दिलाय, तो तोड्यांचा दाखला. तिथे तो जो त्यांचा स्वामी आहे, तो त्यांच्या दासांना तोडे देऊन जातो. एकाला 5 तोडे देतो, दुसऱ्याला 2 देतो आणि तिसऱ्याला 1 देतो. ज्याला 5 तोडे दिले त्याने ते 5च्या 5 कुठे कामाला लावले आणि अजून 5 कमावले. ज्याला 2 दिले त्याने सुद्धा ते कामाला लावले आणि त्याने 4 केले. पण ज्याला 1 दिला तो त्याने लपवून ठेवला, त्याचा वापर त्याने केला नाही. आज हे कशाचं प्रतीक आहे प्रियानो? आपल्या स्वामीने, आपल्या परमेश्वराने तुम्हाला आणि मला सुद्धा तोड्यांच्या रूपात काहीतरी दिलेलं आहे. ते काय दिलंय? त्याने आपल्याला त्याचं सार्वकालिक जीवन दिलेलं आहे. त्याचा विश्वास, त्याचं वचन, त्याचं सामर्थ्य, त्याचा अधिकार, त्याचं कौशल्य, त्याचं ज्ञान, त्याची बुद्धी, त्याच्याबरोबरचं आपलं नातं, ही सगळी परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलेली देणगी आहे प्रियानो. आणि ही देणगी देऊन आपण काय करत आहोत? त्या देणगीचा आपल्याला त्याच्या राज्यासाठी, त्याच्या नावाच्या गौरवासाठी आपल्याला वापर करायचा आहे प्रियानो. ज्या लोकांनी त्या तोड्यांचा वापर केला, ज्या दासांनी त्या तोड्यांचा वापर केला, त्यांचा तिथे सन्मान करण्यात आला. परंतु ज्या दासाने तो लपवून ठेवला त्याला सन्मान नाही मिळाला प्रियानो. त्याला तिथे बाहेर टाकण्यात आलं. तुम्हाला आणि मला आपल्याला दिलेल्या तोड्यांचा झाप द्यावा लागेल. तुम्हाला आणि मला आपल्याला मिळालेल्या सर्व गोष्टींचा आपण कशा प्रकारे त्याच्या नावाच्या, त्याच्या गौरवासाठी वापर केला, त्याच्या मंडळीच्या वाढीसाठी वापर केला, त्याच्या राज्याच्या सुधारणेसाठी वापर केला, ह्याचं सगळ्याचं आपल्याला उत्तर द्यायचं आहे प्रियानो. अशा प्रकारे आपण तयार राहू तर आपण बचावले जाऊ, आपण सुरक्षित राहू. प्रभूचं नाव घेणार आहे तो धन्य, तो तारला जाईल. शहाण्या कुमारींसारखा बुद्धिमान तो तारला जाईल. तोड्यांचा वापर करणारा तो दास तो तारला जाईल, तो बचावला जाईल. आणि त्याच्यानंतर तिसरं त्याने उदाहरण दिलेलं आहे, ते म्हणजे मेंढऱ्या आणि बकऱ्यांविषयी तिथे वर्णन केलेलं आहे. त्यांना वेगळं करण्यात आलेलं आहे. आणि त्यांचा उल्लेख करताना तो काय म्हणतो? तू जेव्हा या गरीबाला दिलंस तेव्हा तू मला दिलेला आहेस. तहानलेल्या, भुकेलेला जेव्हा तू दिलंस तेव्हा तू ते मला दिलेलं आहेस. जेव्हा तू बंदिवानाची भेट घेतलीस तेव्हा तू माझी भेट घेतली आहेस. जेव्हा तू आजाराची भेट घेतलीस तेव्हा तू माझी भेट घेतली आहे. प्रियानो, तुम्हाला आणि मला या गोष्टी करायच्या आहेत. तहानलेल्या, भुकेल्यांची आपल्याला भेट घ्यायची आहे. जे बंदिवानात आहेत, जे अनेक बंधनात बांधलेले आहेत, त्या लोकांना तुम्हाला आणि मला मोकळं करायचं आहे. पण आपण आयुष्यभर स्वतःच बंधनात राहायचा प्रयत्न करत राहतो आणि बंधनामध्ये राहतो. प्रियानो, तुम्हाला आणि मला परमेश्वराने मोकळीकता दिलेली आहे. ती मोकळीकता आपल्याला जगाला गाजवायची आहे. आपल्याला जगाला बंधनातनं मोकळं करायचं आहे. लोक अनेक बंधनात फसलेले आहेत प्रियानो, अनेक प्रकारच्या तणावात आहेत. त्यांना तणावमुक्त करण्याकरता, त्यांना आशेचा किरण देण्याकरता, त्यांना जीवन देण्याकरता परमेश्वराने तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे. आणि जे तोडे आपल्याला दिलेत, आपल्याला त्यांचा वापर करायचा आहे. तर आपण बचावले जाऊ, आपण सुरक्षित राहू. आपण जेव्हा गरिबांची भेट घेऊ, आजारांची भेट घेऊ, चांगली कर्मे करत राहू, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावासाठी, त्याच्या गौरवासाठी जेव्हा कार्य करत राहू, तेव्हा आपण बचावले जाऊ. तर प्रियानो, आज आपण एक निर्धार करूया. ज्या प्रकारे वादळाकरता, कोरोना व्हायरस करता किंवा इतर कुठल्या संकटाकरता, येणाऱ्या संकटासाठी आपण जशी तयारी करत असतो, त्याच्यापेक्षा अधिक जोशाने, त्याच्यापेक्षा अधिक बुद्धिमानाने, त्याच्यापेक्षा अधिक पॅशनेट होऊन, अगदी हृदयाने आपण त्या प्रभूच्या दिवसाचं ते येणं, त्याच्या येण्याविषयीची आपण तयारी करूया. आपल्या विश्वासात आपण टिकून राहूया. आणि परमेश्वर जो देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा नक्कीच आपल्याला सहाय्य करेल. आणि विशेष गोष्ट म्हणजे मत्तईच्या शुभवर्तमान 25व्या अध्यायामध्ये 23व्या वचनात म्हटल्याप्रमाणे त्या दिवशी आपल्याला एकच गोष्ट ऐकायची आहे.
काय? शाब्बास माझ्या चांगल्या आणि विश्वासू दासा. बघा, त्या दिवशी 2 गोष्टी म्हटल्या जातील. मत्तईच्या शुभवर्तमानात 7व्या अध्यायाच्या 21, 22 आणि 23 मध्ये म्हटल्याप्रमाणे तिकडे येशू ख्रिस्त म्हणतो की त्या दिवशी मला अनेक लोक म्हणतील की मी तुझ्या नावाने भूते घालवली, मी तुझ्या नावाने शुभवर्तमान सांगितलं, मी तुझ्या नावाने असं केलं, मी तुझ्या नावाने तसं केलं. आणि येशू ख्रिस्त म्हणतो, मी तुम्हाला खचित सांगेन, मी म्हणेन की मी तुम्हाला कधीच ओळखलं नाही. आपल्याला ही गोष्ट ऐकायची नाही आहे प्रियानो आपल्याविषयी. प्रभूने असं म्हणू नये, जेव्हा आपण त्याच्या समोर उभे असतो त्याने आपल्याला असं म्हणू नये की मी तुला कधीच ओळखलं नाही. तर मत्तईच्या शुभवर्तमानात 25व्या अध्यायात 23व्या वचनात म्हटल्याप्रमाणे शाब्बास माझ्या चांगल्या आणि विश्वासू दासा. ह्या गोष्टी आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताकडनं ऐकायच्या आहेत आणि त्या गोष्टी त्या दिवशी ऐकण्याकरता आपल्याला आजपासून तयारी करायची आहे. तर ती तयारी आपण करूया, त्या तयारीत आपण राहूया. प्रियानो, देवजो बाप, देवजो पुत्र आणि देवजो पवित्र आत्मा हे तुम्हा सर्वांचं सहाय्य करू, आपणा सर्वांचं सहाय्य करू. आमेन.